नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। नागरिकत्व, सिटिझनशिप असं मानलं तर राईट टू हॅव राईट्स, प्रत्येकाला असणारे अधिकार क्षेत्र जे ते विस्तृतपणे दिले जातात। ज्याला जास्तीत जास्त अधिकार आहे तो त्या देशाचा नागरिक मानला जातो। मग अशा स्वरूपाचा हा जो काही नागरिक आहे याचे असणारे अधिकार स्रोत, त्याचा असणारे तरतूद, त्याबाबतचे असणारे व्यवस्था, वेगवेगळ्या देशामध्ये केले जाणारे नागरिकत्वाबाबतच्या असणारे विविध स्वरूप किंवा त्याबाबतच्या असणाऱ्या व्याप्ती याबाबत आज आपण चर्चा करणार आहेत। चला तर मग नागरिकत्व म्हणजे नेमकं काय, त्याची उत्क्रांती काय आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाबाबतच्या तरतुदी कोणकोणत्या आहेत। भारतीय राज्यघटनेतले भाग 2 मध्ये नागरिकत्व आपल्याला पाहायला मिळतं, ज्याची रचना कलम 5 ते 11 मध्ये निश्चित केलेली दिसते। प्रत्येक कलमाचं एक वेगवेगळं स्वरूप किंवा नवीनतम असणारी विचारधारा जी ती यामध्ये स्पष्ट होताना आपल्याला दिसते। काही देशामध्ये एकेरी नागरिकत्व व्यवस्था आहे तर काही देशामध्ये दुहेरी नागरिकत्व व्यवस्था आहे। मग अशा नागरिकत्व व्यवस्थेमध्ये जर बघितलं गेलं तर एकेरी नागरिकत्व व्यवस्था असणारा हा अखंड भारत आहे, ज्यामध्ये एकता एकात्मता संदर्भित झालेली दिसते। यानुसार जर बघितलं गेलं तर कलम 5 भारतात अधिवास असलेला प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक असणार आहे। अर्थात इथे जर पाहिलं तर प्रारंभीचे असणारे नागरिकत्व आणि त्याबाबतची असणारी तरतूद इथे निश्चित केलेली दिसते। 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या उपरांत भारत आणि पाकिस्तान असे 2 राष्ट्र अस्तित्वात आले होते, ज्यामध्ये भारतीय नागरिक कोण आणि पाकिस्तानी नागरिक कोण हा संभ्रम निर्माण झाला होता। तर याला दूर करण्याकरता प्रारंभीच्या नागरिकत्वाची व्यवस्था केलेली, ज्याची रचना आपल्याला कलम 5 च्या माध्यमातून लक्षात घेता येते। मग त्यामध्ये जर बघितलं गेलं तर काही क्लॉजेस आहेत, जसं ए, भारतात जन्म घेतलेला असणारा एखादा व्यक्ती असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। दुसरं, त्याच्या माता पितापैकी कोणाचा एकाचा जन्म जरी भारतात झाला असला तरी त्याला भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल। आणि तिसरं, लगतपूर्वी अर्थात स्वातंत्र्यापूर्वी 5 वर्ष अगोदर जर कोणी भारतात सामान्यतः निवासी असेल तरी देखील त्याला भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त होताना आपल्याला दिसतं। म्हणजे एकंदरीतच हे प्रारंभीचं नागरिकत्व व्यक्तीचे अधिकार स्रोत जे ते विकसित केलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात। दुसरा मुद्दा कलम 6 आहे, ज्या माध्यमातून पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्यांच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद इथे पाहायला मिळते। इथे जर बघितलं गेलं तर तिच्या माता पितांपैकी कोणी किंवा आजी आजोबांपैकी कोणी एकाचा जन्म जर भारतात झालेला असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होताना आपल्याला दिसतं। किंवा दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की 19 जुलै 1948 पूर्वी जर एखाद्याने स्थलांतर केलं असेल तर तेव्हापासून जर तो भारतात सामान्यतः निवासी असेल तर अशा वेळेस त्याला भारतीय नागरिकत्व जे ते प्राप्त होताना आपल्याला दिसतं। तिसरा मुद्दा, अशा व्यक्तीने 19 जुलै 1900 नंतर जर स्थलांतर केलं असेल तर त्याला देखील सक्षम जो अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याकडे अर्ज करून भारतीय नागरिकत्व जे ते संपादित करण्याचे अधिकार यामध्ये आपल्याला विकसित झालेले दिसतात। पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर कलम 7 आहेत, ज्यामध्ये 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतरित करून गेलेले जे काही नागरिक आहे तो भारतीय नागरिक आता असणार नाहीये। कारण का, तर तो मूळ पाकिस्तानचा आता नागरिक बनणार आहे, ज्याने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला असं मानलं जाताना आपल्याला दिसतं। त्यानंतर कलम 8 आहेत, मूळ भारतीय असलेला परंतु भारताबाहेर असणारा जो नागरिक आहे त्याच्या नागरिकत्वाबाबतची तरतूद इथे पाहायला मिळते। अर्थात जर बघितलं गेलं तर एखादा भारतीय नागरिक जो विदेशात आहे मात्र आता त्याला भारतात राहायचं आहे, भारतामध्ये स्थलांतरित व्हायचंय, याकरता ही कलम 8 च्या माध्यमातून केलेली व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येते। त्यानंतर अर्थातच कलम 9, व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाही जर त्या व्यक्तीने परकीय देशाचे नागरिकत्व संपादित केले किंवा स्वीकृत केले किंवा घेतले गेलेले असेल तर ती व्यक्ती आता भारताचा नागरिक असणार नाहीये। का, कारण त्याने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलाय आणि विदेशी नागरिकत्व जे ज्याचा स्वीकार केलाय असं मानलं जाताना आपल्याला दिसतं। पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर कलम 10, ज्या माध्यमातून भारताचा नागरिक असलेला जो काही प्रत्येक व्यक्ती या व्यक्तीच्या बाबत त्या ठिकाणी संसद जो काही कायदा करेल या कायद्याच्या अधीन राहूनच तो व्यक्ती आपलं जीवन चरित्र जे ते विकसित करताना आपल्याला यामध्ये दिसून येतो। म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर संसदेच्या माध्यमातून निहित केलेले वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कायदे आहेत अशा कायद्यांना कार्यान्वित करण्याची जबाबदारी अंतिमतः आपल्याला या कलम 10 च्या माध्यमातून लक्षात घेता येते। यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर कलम 11 आहेत। कलम 11 ने एक प्रकारे संसदेचे अधिकार क्षेत्र जे ते विस्तृत केलेले दिसतात। येथे जर बघितलं गेलं तर नागरिकत्व संपादन करणं,
समाप्ती करणं किंवा त्याविषयीच्या अन्य इतर काही तरतुदी करणं याबाबतचा अधिकार स्रोत जर बघितला तर तो अंतिमतः संसदेला असणार आहे, राज्य विधानमंडळाला असणार नाही. आणि संसद वेळोवेळी त्याबाबतचे जे कायदे ते कायदे व्यवस्थितपणे करण्याचं काम करताना आपल्याला दिसतं. म्हणजे यातून लक्षात घेता येतं की वरील अधिकारांचा वापर करून संसद वेळोवेळी कायदा तयार करते आणि असाच सर्वप्रथम कायदा जो आहे नागरिकत्व कायदा 1955 जो आहे तो संमत करण्यात आला. आणि या कायद्याच्या अन्वये भविष्यात जे भारतामध्ये येणारे किंवा भारताबाहेर जाणारे त्यांच्या बाबतच्या नागरिकत्वाच्या बाबतची तरतूद जी ती तरतूद या कायद्याच्या अन्वये करण्यात आली. म्हणून नागरिकत्व कायदा हा सर्वात महत्वाचा कायदा मानला जातो, ज्यामध्ये आजपर्यंत अर्थात 2022 पर्यंत 9 वेळा सुधारणा करण्यात आली. अर्थात त्याला आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट असे म्हणतो. मग अशा ज्या सुधारणा आहेत त्या प्रथम जर बघितलं तर 1957 आहे, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005, 2015 आणि अलीकडच्या काळातच 2019 मध्ये यामध्ये बदल जो आहे तो बदल करण्यात आलेला आपल्याला दिसतो. मग असं जे नागरिकत्व आहे या नागरिकत्व कायद्याबाबतच्या असणाऱ्या विविध तरतुदी कोणकोणत्या याबाबत आपण थोडक्यात आढावा घेऊया. नागरिकत्व प्राप्ती करण्यासाठी नागरिकत्व कायदा 1955 तयार करण्यात आला. ज्या आधारावरती जर बघितलं गेलं तर सर्वात पहिला मुद्दा येतो की नागरिकत्व संपादन करण्यासाठी एक जन्मतत्वाच्या आधारावरती नागरिकत्व संपादित करणं. यामध्ये सर्वात पहिला मुद्दा काय सांगतोय की 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असेल मात्र त्याच्या आई वडिलांचा इथे विचार केल्याने केवळ त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असेल तर असा व्यक्ती भारताचा नागरिक असणार आहे. परंतु तो कुठपर्यंत तर 1 जुलै 1987 पूर्वी अर्थात 87 पर्यंत. मग इथे आई वडिलांचा विचार आहे. मग आई वडील कोणत्याही देशाचे नागरिक असो परंतु तो भारतीय नागरिक मानला जाताना आपल्याला दिसेल. नंबर 2 आहेत 19 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या बालकाचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झाला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळी त्या ठिकाणी माता पितापैकी म्हणजे आई वडिलांपैकी कोणी एक भारतीय नागरिक असणं गरजेचं असेल तरच त्याला भारतीय नागरिकत्व प्राप्त होताना आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतरची परिस्थिती. एखाद्या बालकाचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झाला असेल तर जन्माच्या वेळी त्याच्या माता पित्यांपैकी अथवा दोन्हीही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. म्हणजे एक भारताचा नागरिक असेल आणि दुसरा विदेशी असेल मात्र तो कायदेशीररित्या नागरिकत्व संपादन करण्याच्या प्रक्रियेत असेल तरी त्या बालकाला भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची व्यवस्था आपल्याला केलेली दिसते. अर्थात जन्मतत्वाच्या माध्यमातून नागरिकत्व संपादन करण्याची प्रक्रिया इथे पाहायला मिळते. परंतु या जन्मतत्वाला अपवादात्मक तरतूद इथे लक्षात घ्यावी लागते. ती एक की भारतामध्ये नियुक्त केलेले जे काही परदेशी वकील असतात किंवा राजदूत असतात त्यांच्या बालकांचा जन्म जरी भारतात झाला तरी त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. नंबर 1. नंबर 2 जर बघितलं जय शत्रुपरकीय ज्या राष्ट्रांसोबत भारताच्या शत्रुत्वाचा संबंध आहे वैमनस्याचा संबंध आहे अशा राष्ट्रातील बालकांचा जन्म जरी भारतात झाला तरी त्याला जन्मतत्वाच्या आधारावरती नागरिकत्व संपादन करता येणार नाहीये. दुसरा मुद्दा आहे स्वीकृती तत्वाच्या आधारावरती नागरिकत्व. त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा केंद्र शासन स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व बहाल करू शकते. आता हे नागरिकत्व बहाल करण्यासाठी काय आहेत तर एक तो व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित नसावा त्या आधारावरती त्याला नागरिकत्व मिळेल. दुसरा मुद्दा तिसऱ्या अनुसूचीतील असणारे संपूर्ण निकष त्याने पूर्ण केलेले असेल तर त्याला नागरिकत्व प्राप्त असेल. त्यानंतर जर त्याने विज्ञान तत्वज्ञान कला साहित्य जागतिक शांतता किंवा मानवी प्रगती या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रदान केलेल्या असेल तर त्याला नागरिकत्व प्राप्त केलं जातं. किंवा पुढे जाऊन जर बघितलं गेलं उदाहरण स्वरूपात मदर तेरेसा अदनान सामी यांना या तत्वाच्या आधारावरती नागरिकत्व दिलं जातं. परंतु स्वीकृती तत्वामध्ये जर बघितलं तर मूळ मुद्दा हा आहे की अशा व्यक्तीला नागरिकत्व संपादन करण्यासाठी जर बघितलं गेलं तर एकूण वर्षाच्या कालावधी म्हणजे अर्थातच जास्तीत जास्त 8 वर्षाच्या कालावधीत किमान 7 वर्ष भारतामध्ये राहावं लागतं. या 7 वर्षामध्ये 6 वर्ष जे ते कायमस्वरूपी निवासी म्हणून आणि पुढील 1 वर्षाच्या आत अर्ज करण्यापूर्वी त्या ठिकाणी तो भारतात पूर्णवेळ त्या ठिकाणी स्थायिक असणं गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जर त्याने व्यवस्थितरित्या कार्यान्वित केली तर त्याला नागरिकत्व जे ते नागरिकत्व संपादन करण्याची व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येते. तिसरा मुद्दा जर पाहिला तर प्रदेश सामीलीकरणच्या माध्यमातून नागरिकत्व प्राप्त होतं. एखादा भाग भारताचा नाही परंतु भारतीय राज्यक्षेत्राशी तो जोडला गेलेला असेल तर त्या राज्यक्षेत्राशी जोडल्या गेलेला असणारे समाज व्यवस्था
त्या भौगोलिक व्यवस्था, त्यानंतर प्राणी व्यवस्था, त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्था, या संपूर्ण व्यवस्थेवरती अधिकार क्षेत्र जे ते भारताचं प्रस्थापित होतं. म्हणून प्रदेश सामीलीकरण तत्वाच्या माध्यमातून नागरिकत्वाची व्यवस्था या ठिकाणी प्राप्त झालेली दिसते. चौथा मुद्दा आहे वंशतत्वाद्वारे नागरिकत्व आहे, ज्यामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर 10 डिसेंबर 1992 पूर्वी एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झालेला असेल, मात्र त्याच्या जन्माच्या वेळी केवळ त्याचे वडील हे भारतीय नागरिक जर असेल तर त्या बालकाला भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या बालकाचा जन्म भारताबाहेर झालेला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या माता पितांपैकी कोणीही एक जर भारतीय नागरिक असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व जे ते संपादित करता येऊ शकतं. आणि अंतिमतः 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या बालकाचा जन्म भारताबाहेर झालेला असेल तर त्या बालकाला वंशतत्वाच्या आधारावरती भारतीय नागरिकत्व जे ते संपादित करता येणार नाही. याबाबतची तरतूद जी ती या ठिकाणी आपल्याला वंशतत्वाच्या तरतुदीच्या माध्यमातून लक्षात घेता येते. त्यानंतर 5वा नोंदणी तत्वाच्या आधारावरती. नोंदणी तत्वाच्या आधारावरती जर बघितलं गेलं तर काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत. यामध्ये जर बघितलं गेलं तर जो मूळतः भारताचा नागरिकच नाही, विदेशी नागरिक आहे, परंतु त्याला भारतीय नागरिकत्व संपादित करायचं आहे, तर हे संपादित करण्यासाठी त्याला किमान 14 वर्षाच्या कालावधीमध्ये 12 वर्ष भारतामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करावं लागेल. या वास्तव्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी 11 वर्ष कायमस्वरूपी निवासी म्हणून वास्तव्य करावं लागेल आणि 12 वर्ष अर्थात अर्ज करण्यापूर्वी त्या ठिकाणी पूर्ण वेळ त्याला स्थायित्व जे ते त्या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. त्यानंतर त्याला भारतीय संस्कृती, कला, भारतीय भाषा याचं सकल ज्ञान असणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या माध्यमातूनच त्याला नोंदणी तत्वाच्या आधारावरती नागरिकत्व जे ते संपादित करण्याची व्यवस्था इथे आपल्याला केलेली दिसते. इथे जर बघितलं गेलं तर बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेला असलेला व्यक्ती जर तो केंद्र शासनाकडे त्या ठिकाणी अर्ज करून नोंदणीद्वारे नागरिकत्व जे ते कायदेशीररित्या प्राप्त करू शकतो, जो बेकायदेशीर स्थलांतर नाही तो. त्यानंतर दुसरा मुद्दा मूळ भारतीय व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी असणं गरजेचं आहे. पुढे मूळ भारतीय जो अविभक्त भारताबाहेर कोणत्या देशात वास्तव्य करत आहे तो आहे. त्यानंतर भारतातील नागरिकाशी विवाह किंवा नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष तो भारतामध्ये स्थायिक झालेला असेल तर त्याला नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकतं. भारतीय नागरिक असलेल्या पालकांची अल्पवयीन मुले यांना देखील नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकतं. त्यानंतर पूर्ण वय व क्षमतेचा व्यक्ती ज्यांच्या पालकाची भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झाली यांना देखील नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकतं. ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर या संपूर्ण घटकाच्या माध्यमातून नागरिकत्व आणि त्याबाबतची व्यवस्था निश्चित केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर अंतिमतः जर पाहिलं तर नागरिकत्वाचा लोप आहे. नागरिकत्व संपुष्टात येण्याची प्रक्रिया इथे पाहायला मिळते, जिथे 3 माध्यमातून नागरिकत्वाचा त्या ठिकाणी लोप होताना दिसतो. त्यामध्ये 1 नागरिकत्वाचा त्याग करणे. भारताच्या एखाद्या पूर्ण वय व क्षमतेच्या नागरिकाने विहित पद्धतीने भारताचे नागरिकत्व सोडण्याची घोषणा केल्यास त्याचं नागरिकत्व संपुष्टात येतं. संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदणी करून घेतल्यास त्याचं नागरिकत्व संपुष्टात येतं. किंवा भारताचा नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या व्यक्तीचं सर्व अल्पवयीन किंवा अपत्य जे त्यांच्या नागरिकत्वाचा लोप होताना या माध्यमातून आपल्याला दिसतो. पुढे नागरिकत्व संपुष्टात येणे. हे संपुष्टात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर नागरिकत्व संपुष्टात येतं. पुढे भारत जर युद्धात गुंतलेला असेल तर त्याला या प्रक्रियेसाठी स्थगिती दिली जाताना आपल्याला दिसते. आणि अंतिमतः नागरिकत्व काढून घेणं. केंद्र सरकार पुढील परिस्थितीमध्ये नागरिकत्व काढून घेतं. 1 जर फसवेगिरी, खोटी माहिती किंवा चुकीच्या मार्गाने नागरिकत्व संपादित केलं असेल तर नागरिकत्व काढून घेतलं जातं. दुसरं कृती किंवा भाषणातून संविधानाप्रती द्रोह केला असेल तर नागरिकत्व काढून घेता येतं. तिसरं युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर व्यापार किंवा संबंध प्रस्थापित केले तर नागरिकत्व काढून घेता येतं. चौथं नोंदणी किंवा स्वीकृती तत्वाच्या आधारावरती नागरिकत्वाला 5 वर्षाच्या आत कोणत्या देशात 2 वर्ष अटकेची शिक्षा झाली असेल तर नागरिकत्व संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. आणि नागरिक सलग 7 वर्ष भारताबाहेर सामान्यतः वास्तव्य करत असेल तर नागरिकत्व संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. त्यामध्ये फक्त अपवाद काय आहेत तर परदेशात शिकत असलेला किंवा भारत सरकारच्या सेवेत असलेल्यांचा नागरिकत्व जे हे या तरतुदीतून संपुष्टात येताना आपल्याला दिसत नाही. हा एकंदरीतच जर बघितला गेला तर नागरिकत्व आणि त्याबाबतच्या तरतुदींच्या बाबतची ही व्यवस्था आपल्याला यामध्ये लक्षात घेता येते. तुर्तास या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.